नमस्कार. धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गुरुचरित्र अध्याय 14 याचे खूप महत्त्व आहे. या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकटे दूर होतात. या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली. हा अध्याय वाचल्याने अडचणीतून मार्ग निघतो, मनाला आनंद आणि शांती मिळते. श्री गणेशाय नमः. सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधार शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुका प्रश्न करी अतिविशेखा एकचित्त परियेसा. हे जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. धरवतेच्या ब्राह्मणासी सन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती. 19 शिष्याचे वचन संतोष करी सिद्धी आपण. श्री गुरुचरित्र कामधेनु जान सांग जाहला विस्तारे. एक शिष्या शिखामणी शिक्षा केली ज्याचे भुवनी यावरी संतोषोनी छन्न झाले परी ऐसा. गुरुभक्ताचा प्रकारू पूर्ण जाणे तो दिजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परी ऐसा. या सावेंदेव तुझ्यासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होय रे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोने श्री गुरुंजे वचन सायनदेव विप्र करी नमन. आता ठेवणी चरणी यासिता झाला पुन्हा. जय जया जद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्या माया विससी नरू वेदा अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू योमकेशी. धरिला वेशू तू मानुषी भक्तजन तरावया. तुझी महिमा वर्णावयासी ती कैसी आमासी. वागेन एक आता तुम्हासी ही कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी. यशोक्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुनी नरपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वार यवनी हा शूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी बोलवीतसे मज आजी. जाता तया जवळी आपण इच्छे घेई माझा प्राण. भेटी जाहले तुमचे चरण मरण कैसे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. भयसांडोनी तू आजावे क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवील आम्हापाशी. जवनवरी तू परतोनी एसी सो आम्ही भरमसी. वा आलिया संतोषी जाऊ आम्ही तेथुनी. निजभक्त आमुचा तू होशी पारंपर वंशवंशी. अभिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुख नांदती पुत्रपौत्री. खंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. दिसावर लाघोन निघे सायनदेव ब्राह्मण. जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. आलांतक यम जैसा यवन दृष्ट परी ऐसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला. विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत. विप्र जाहला भयचकित म्हणी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया वळंबयासी हेवी स्पर्शे अग्निसी. श्री कृपा होय जासी आय करिल क्रूर दृष्ट. गरुडाची पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी. जसे तया ब्राह्मणासी से कृपा श्री गुरुची. हा एकादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री कृपा होय जासी काळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण याचे कैसे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण मृत्यू काय करी. त्यासी नाय मृत्यूचे भय याची यवन असे तो काय. श्री कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाणून. सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परी ऐसी. प्राणांतक व्यथेसी कष्टतये तये वेळी. पुनन केले नसे काही ने शस्त्रे मारितो भाई. ऐदे न करितो अवेव पाही विप्र एक आपणासी. स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. डोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. इथे पाचारिले कवणी जावे त्वरित परसोनी. वस्त्रे भूषण देवोनी निरूप देतो तये वेळी. संतोषोनी दिजवर आला ग्रामा वेगवक्र. गंगातिरी असे वासर श्री गुरूंचे चरण दर्शना. एकोनिया श्री गुरुशी मन करी तो भावेसी. स्तोत्र करी बहुवशी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोने श्री गुरुमूर्ती या द्विजा आश्वासिती. दक्षिण देशा जाऊ म्हणती
स्थान स्थान तीर्थयात्रे एकोणी श्री गुरूंचे वचन नवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणाविणे देखा काहू न शके क्षण एका संसार सागरा तारका तुझी रेखा कृपा सिंधू उदरावया सागरांसी गंगा आणली भूमीसी ऐसे स्वामी आम्हासी दर्शन दिले आपले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे कायंती सर्व येऊ निश्चिती नोनी चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषुनी विनवेसी श्री गुरु म्हणती ते वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असरी दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे विस्तर पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रांत मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ रिष्टे गेली दुःखे मनोनी हस्त ठेविले मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघले ते थोनी येथे असेल आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थी पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी तेथे शिष्य बहुवसी त्यांची कोटे ठेविले गंगाधराचा नंदुनू चांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून चांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू एका श्रुते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृते पितृशोध्यायः श्री गुरुचरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।